नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर सगळ्यात सुरुवातीला मी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मी करते हळदीचं लेपन। अर्थातच की हो, इथूनच देवी आई आत येणार आहे, तर त्यासाठी सुंदर अशी जय्यत तयारी मी करते। मस्त रांगोळी काढून घेते उंबरठ्याच्या तिथे आणि फुलांनी सजवते। दोन्हीकडे 2 दिवे लावलेले आहेत, जेणेकरून म्हणतात ना की लक्ष्मी खूप चंचल असते आणि ती आत आल्यानंतर तिला बाहेर जावं असं वाटूच नाही, इतकं छान मी इथं सजवलेलं आहे। बघा ना, कुणी पाहुणे रावळे घरी येणार म्हटलं तरी आपण किती तयारी करत असतो, इथं तर साक्षात देवी येणार म्हटल्यानंतर किती तयारी व्हायला पाहिजे। तर सुंदर अशी पूजेची मांडणी केलेली आहे मी। त्यानंतर गुरुवारची कथा शांबाला सुरतचंद्रिका राणीची तुम्हाला तर माहितीच असेल। कथा वाचून झाल्यानंतर आरती केली देवीची आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करण्याची वेळ। तर आत्ता छान असा जिलेबीचा नैवेद्य पंचामृत देवीला अर्पण केलं, आशीर्वाद घेतले आणि पाहू शकताय किती सुंदर वाटते पूजा। तुमची पूजा झाली?